फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही, पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी, सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो. मुंबईकडे निघण्याआधी मनोज जरांगेंनी थेट सरकारच उलथवून टाकण्याची धमकी दिली. फडणवीसांकडे 2 दिवस आहेत, मागण्या मान्य करा नाहीतर सरकार उलथवण्याचा इशारा जरांगेंनी दिला. आज उद्या हातात आहे, आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही. तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं, पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी, सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो. तुम्हाला वाटून काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो. मग तुम्हाला सांगतो, जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीनं जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. मी मुलाहिजा करणार नाही. सरकार हे निवडणुकीत उलथवलं जातं. मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलथवण्याची संधी निवडणुकीत असते. मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन जी.आर, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.